विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष तिसऱ्या सत्रातील अभ्यासपत्रिका 6वी साहित्य प्रकार कादंबरी याविषयी विचार करणार आहोत। या ऐच्छिक मराठी अभ्यासपत्रिकेमध्ये कादंबरी कशाला म्हणतात, कादंबरीचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं, कादंबरीचे घटक कोणते आहेत, हे आपल्याला ही अभ्यासपत्रिका वाचल्यानंतर लक्षात येईल। आणि कादंबरीचे विविध प्रकार कोणते आहेत, तसेच कादंबरीचे आशयसूत्र व भाषा आणि त्यातील विविध घटक कोणकोणते आहेत याचाही उलगडा ही अभ्यासपत्रिका अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येईल। त्याचबरोबर कादंबरीच्या कथानकाची जडणघडण घटना प्रसंगाच्या आधारे कशी होते तेही या ठिकाणी आपल्याला समजून घेता येईल। आणि कादंबरीमध्ये ज्या जीवन जाणीवा असतात त्या जीवन जाणीवा देखील आपणाला कादंबरी अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येते। आणि एकंदरीतच कादंबरी हा एक, ज्याला इंग्रजीमध्ये नॉवेल म्हणतात, अशा पद्धतीची एक रचना। नेमकी कादंबरी म्हणजे काय हे आपल्याला विद्यार्थ्याला सांगता येईल, कारण आपण अनेक कादंबऱ्याच्या बाबतीत ऐकलेलं असतं। ययाती कादंबरी वि.वा. शिरवाडकरांची, त्यानंतर धग कादंबरी उद्धव शेळके यांची, त्यानंतर पाचोळा कादंबरी रारम बोराडे यांची, नटसम्राट ही सुरुवातीला नाटक आणि त्यानंतर कादंबरी त्यामध्ये रूपांतर होतं। त्याचबरोबर नटरंग ही एक आनंद यादवांची कादंबरी, आणि बऱ्याचशा आपण कादंबऱ्या जर बघितल्या मराठी साहित्यामधील गाजलेल्या, तर या कादंबऱ्याच्या कथानकावरती अनेक चित्रपट देखील निघालेले आहेत। आणि म्हणून नेमकी कादंबरी म्हणजे काय, कथा आणि कादंबरीमध्ये काय फरक असतो, हे आपल्याला या पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल। आणि या ठिकाणी आपल्याला 2 कादंबऱ्या अभ्यासक्रमाला विद्यापीठाने आयोजित केलेल्या आहेत। त्यापैकी रणांगण ही विश्राम बेडेकर यांची एकमेव गाजलेली कादंबरी, आणि दुसरी आहे मनोज बोरगावकर यांची नदीष्ठ नावाची कादंबरी। तर या दोन्हीही कादंबरींचा अभ्यास या सत्रामध्ये आपण करणार आहोत। आणि त्याचबरोबर कादंबरी म्हणजे काय, साहित्याचे अनेक प्रकार कोणते असतात, हे देखील आपल्याला या निमित्तानं समजून घ्यायचं आहे। आणि त्यासाठी कादंबरीचा अर्थ, कादंबरीच्या व्याख्या, कादंबरीचे स्वरूप, प्रकार आणि परंपरा, हे सर्व या कादंबरी साहित्य प्रकार यामधून आपल्याला शिकायचं आहे। तर आज आपण कादंबरी नेमकं कशाला म्हणायचं ते या ठिकाणी बघणार आहोत। या कादंबरी स्वरूप प्रकारामध्ये आपण कादंबरीचे जे काही विविध घटक आहेत त्या घटकांचा आपण क्रमशः अभ्यास करणार आहोत। त्यापैकी कादंबरीचा पहिला घटक जो असतो तो आहे कथानक विचार, आणि दुसरा महत्त्वाचा आहे तो म्हणजे कादंबरीतील पात्र। त्यानंतर तिसरा घटक आहे कादंबरीतील वातावरण, निर्मिती ज्याला आपण म्हणतो। चौथा घटक आहे लेखकाचा दृष्टिकोन। पाचवा घटक आहे कादंबरीच्या निवेदन पद्धती संबंधी, आणि सहावा घटक आहे कादंबरीतील भाषा कशा पद्धतीने लेखकाने, कादंबरीकाराने आयोजित केलेले आहे तो। तर हे झाले कादंबरीचे सर्व घटक। तर या कादंबरीच्या घटकासंबंधी आपण सविस्तर या ठिकाणी विवेचन करणार आहोत। तर आज फक्त आपण कादंबरीचा
कथानक विचार काय असतो हे या ठिकाणी समजून घेणार आहोत. साहित्याच्या कथा, कविता, नाटक इत्यादी वाङ्मय प्रकाराप्रमाणेच आपल्याला माहीत असेल की कादंबरी हा देखील एक वाङ्मय प्रकार आहे. त्यामध्ये घटना, कथानक, पात्रे, निवेदन शैली, भाषा इत्यादी घटकांनी कादंबरीची संरचना उभी राहते. कादंबरी हा निवेदन प्रधान वाङ्मय प्रकार असल्यामुळे त्यात सांगण्याजोगा मजकूर भरपूर असतो. या मजकुराला आपण कथानक असे म्हणतो. कथानकामध्ये घटना, प्रसंग, पात्रे, निवेदन पद्धती या सर्वांचा समावेश असतो. कथानकात हे सारे घटक एकजिनसीपणाने येत असल्यामुळे कथानक एकात्म होते. कादंबरीत घटना हा लहानात लहान घटक असतो. घटना लेखक, निवेदक व अन्य पात्रे यांच्या हेतूमधील व जीवनसृष्टीमधील देवघेव करीत असते. यामुळे ती घटना ही प्रत्यक्षातील घटनेसारखी घटना राहत नाही, ती घडवलेली घटना होते. घटनेला विविध हेतूंची आवरणे मिळाल्यामुळे तिचे गुंतागुंतीच्या अनुभवात रूपांतर होते. कादंबरीत घटना अनुक्रमाने येऊन चालत नाही. कथानक तयार होण्यासाठी उद्देशानुसार क्रमभंग होतो. काही घटना वगळल्याही जातात. गरजेनुसार कादंबरीकार घटना हाताळताना असतो. घटना केवळ क्रमानुसार आल्या तर त्याची गोष्ट तयार होईल, पण कार्यकारण भावानुसार त्याची मांडणी क्रमशः न होता क्रम मोडून झाले तर कथानक तयार होते. कथानकात उपकथानके मूळ कथानकाला प्रभावशाली करण्यासाठी येत असतात. विविध प्रकारचे विषय घेऊन जीवनाशी संबंधित अशी आशयसूत्रे पकडून कादंबरीने सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, प्रादेशिक, काव्यात्मक, आत्मचरित्रात्मक, संज्ञा प्रवाहात्मक, विज्ञानविषयक असे अवतार धारण केलेले दिसतात. हे सर्व कथानकामधून निष्पन्न होत असतात. आता कथानक म्हणजे काय, तर एकसारखे क्रमवारीने घटना सांगत राहणे म्हणजे कथानक नाही. तर कथानक म्हणजे काय, तर घटनाक्रम तुम्ही बदलूनही केवळ तो प्रसंग किती शब्दामध्ये आणि प्रसंगानुरूप पुढे रेटत असता त्यानुसार तुमचं कथानक हे तयार होत असतं. आणि फक्त घटना या क्रमानं सांगत राहिलं तर ती कथानक न होता ती फक्त कथा होईल. आणि म्हणून या ठिकाणी आणखीन एक फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की कथानक हे कथेपेक्षा वेगळं काहीतरी असतं. कथा आणि कथानकामधील फरक जर सहजपणे आपल्या लक्षात येण्यासारखं असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की कथा म्हणजे त्या कथेचा सारांश असतं आणि कथानक हे त्या कथेला प्रभावी करण्यासाठी वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून जो त्यामध्ये जास्तीत जास्त घटनाक्रम आणण्याचा प्रयत्न केला जातो त्याला आपण कथानक असं म्हणतो. आणि म्हणून हा मूलभूत फरक कथा आणि कथानकामधला आपण समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबर लेखकाचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे हे देखील या कथेतील आशयावरून आपल्या लक्षात येतं. आणि त्याचबरोबर हा एक निवेदनपर प्रकार, निवेदन प्रधान जास्त असल्यामुळे त्यात एखादं निवेदन करणारं पात्र देखील एखादं स्वतःहून कथानक सांगणारं असतं किंवा लेखक त्यामध्ये मध्ये मध्ये प्रथम निवेदन वापरून ती कथा सांगत असतो. आणि अशा पद्धतीने कादंबरीमधील कथानक हा अतिशय महत्त्वाचा भाग कादंबरी वाङ्मय प्रकारासाठी महत्त्वाचा ठरत असतो. कादंबरी हा जीवन व्यवहाराबरोबर प्रवास करणारा प्रवाही असा साहित्य प्रकार आहे. जीवन व्यवहाराच्या केंद्रस्थानी मनुष्य असतो. त्याच्या साद प्रतिसादाने जीवनाला रंगढंग प्राप्त होतात.
जीवन व्यवहाराच्या रंगढंगाप्रमाणेच त्यालाही रंगढंग प्राप्त होऊन व्यक्तिमत्व लाभते. हे व्यक्तिमत्व बाह्य व अंतर असे दोन्ही मिळून बनलेले असते. कादंबरीत अशी व्यक्तिमत्वे पात्र रूपाने वावरत असतात. कादंबरीकार या पात्रांच्या इच्छा, आकांक्षा, क्रिया, प्रतिक्रिया यांचे दर्शन घडवून ते खरेखुरे वाटावेत असा प्रयत्न करीत असतो. कादंबरीचा विशिष्ट दृष्टिकोन या पात्राद्वारा राबविला जात असतो. व्यक्ती, समाज यांच्याशी कादंबरी हा साहित्य प्रकार निगडीत असल्यामुळे व समाजात नाना प्रकारची व्यक्ती आढळतात, त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने व्यक्ती तितके पात्रे असे म्हणावयास हवे. नायक, नायिका, खलनायक, प्रतिनायक ही मुख्य तर इतर पात्रेही गौण मानले जातात. हे कादंबरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की कादंबरीमध्ये एक नायक असतो, एक नायिका असते, एक खलनायक असतो, एक प्रतिनायक असतो आणि बाकीची त्यांच्यासोबत येणारी पात्रे मात्र ही थोडीशी दुय्यम स्वरूपाची मानले जातात. आणि मुख्य जो कादंबरीचा नायक आहे, जो त्या कादंबरीचा हिरो आहे, त्याच्यावरच प्रामुख्यानं ही कादंबरी रेंगाळत असते. कादंबरीतील कथानक हे कुठल्या तरी वातावरणात घडते. हे वातावरण आभासात्मक असते. खरे म्हणजे ते खरे असल्याचा भास निर्माण केलेला असतो. कादंबरी हा जीवन प्रवाहाशी समांतरपणे चालणारा वाङ्मय प्रकार असल्यामुळे स्वाभाविकच त्याचा आवाका मोठा आहे. परिणामतः समाज, त्यातील व्यक्ती, त्यांचे जीवन या साऱ्यांचे संबंधासह जगणे कादंबरीत येते. कादंबरीकार हा सर्व आवाका लक्षात घेऊन त्याच्या परीने जीवन दर्शन घडविण्याचा प्रयत्न करत असतो. जीवनाला बाह्य व आंतरिक असे दोन्ही संदर्भ असतात. बाह्य संदर्भात मानवी संबंध विविध स्थळे व काळ यांच्याशी निगडीत असतात. आंतरिक संबंधात व्यक्ती तिचे समग्र परंपरेतले, समाज व्यवस्थेतले स्थान यांचा तीव्रपणे विचार करते. थोडक्यात कादंबरीला वास्तवता प्राप्त होण्यासाठी पात्रांना जिवंतपणा प्राप्त करून देण्यासाठी विशिष्ट स्थलकाल उभारावे लागते. यालाच आपण वातावरण असे म्हणत असतो. भौगोलिक, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, मानसिक इत्यादी प्रकारे वातावरणाचे वर्गीकरण करता येते. कोणतीही साहित्यकृती ही वाचकांची सुसंगत साधित असते. या संवादातून ती वाचकाला जीवनविषयक जाणीव करून देत असते. ही जाणीव सुखद दुःखद कशाही स्वरूपात असेल, या जाणीवेमुळे वाचक प्रगल्भ होत असतो. ही प्रगल्भता त्याला साहित्यकृतीतल्या अनुभवाद्वारे येते. लेखकाचे हे अनुभव मूल्याधिष्ठित असतात. लेखक आपल्या व्यक्तिगत मूल्यभावांची सामाजिक संदर्भाशी सांगड घालून त्यांना व्यापकपणा प्राप्त करून देतो. लेखकाचा व्यक्तिगत स्वभाव हा लेखकाचा दृष्टिकोन असतो आणि कुठल्याही साहित्यकृतीला या दृष्टिकोनामुळेच अर्थपूर्णता येत असते. हे देखील या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक साहित्यकृती लिहिणारा लेखक, कलावंत त्याचा एक काही असा खास दृष्टिकोन असतो आणि खरं म्हणजे या दृष्टिकोनामुळेच त्या साहित्यकृतीला काहीतरी एक अर्थ प्राप्त होत असतो. जसं वि स खांडेकरांच्या जीवनवादी कादंबऱ्या ह्या आपण बघतो, तर काही लेखक हे फक्त कलेसाठी कला म्हणून साहित्य लिहितात, तर हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे आणि म्हणून लेखकाचा दृष्टिकोन एखाद्या साहित्यकृतीमध्ये अवतरणे हे अपेक्षितच असतं. कादंबरी हा खूप मोठा काळ व अवकाश व्यापणारा कथात्मक साहित्य प्रकार आहे. त्यामुळे कादंबरीत अनेक आशयसूत्रे असतात, पात्रांची गर्दी होते. कादंबरीतल्या आशयाला नेमकेपणाने पेलण्यासाठी प्रस्तुतीकरणाच्या अनेक पद्धती वापराव्या लागतात. विविध माध्यमातून हे प्रस्तुतीकरण व्हावे लागते. निवेदन, वर्णन, संभाषण, स्वभाषण, भाष्य ही प्रस्तुतीकरणात पद्धती, तर पत्र, दैनंदिनी ही माध्यमे. कादंबरी ही गद्यातून प्रस्तुत होत असूनही ती काव्यात्मक होऊ शकते. तसेच
गद्यशैलीचा लवचिकपणे वापर करून बाह्य व अंतर मनोविश्वाला समर्थपणे व्यक्त करू शकते. कादंबरीत भाषा प्राय साधनरूप असते, पण प्रसंगी तिला माध्यमरूपही व्हावे लागते. साध्या बोलण्यात देखील साधनरूप पार करून भाषा काव्यात्म होते, म्हणजेच अधिक अर्थ सूचित करणारी माध्यमरूप होते. कादंबरीतील वातावरण विविध रंगी करायला भाषाच मदत करते. निरनिराळ्या पात्रांची निराळी भाषा, प्रसंगाला अनुरूप भाषा वापरून कादंबरीला जिवंतपणा आणून सत्याभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. विविध कालखंडातील विविध कथासूत्रे आशयानुरूप प्रकट करणारी, विविध प्रदेशांची वैशिष्ट्ये जाणून देणारी भाषिक रूपे विविध कादंबऱ्यातून दिसत असतात. आणि अशा पद्धतीने कादंबरी हे एक महत्त्वाचं ज्याला साहित्य प्रकार आपण म्हणतो, अशा साहित्य प्रकारामध्ये कादंबरीचा व्यापकपणे विचार करणं हे अतिशय महत्त्वाचं ठरत असतं. सविस्तर आपण पुढच्या तासाला बघूया.